शोध कोणी लावला? एडिसन. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? एंटोमॉलॉजी. इक्रिसंट तंत्रज्ञान कोणत्या पिकासाठी वापरले जाते? भुईमूग. चित्रपट हे तंत्रयुगाचे काय आहे? आपत्य. कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे? RT-PCR. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? खोटे बोलणे ओळखणे. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? स्फटिकांचा अभ्यास. एनाटॉमी म्हणजे काय? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे? दृकश्राव्य. सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? टीव्ही. आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? डायनमाइट. सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? हम्फ्री डेव्हिड. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? शिंगरू. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? J.P. बोस. रक्तगटाचा शोध कोणी लावला? लँडस्टायनर. सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? गॅलिलिओ. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? कॉक. सूक्ष्मदर्शीचे इंग्रजी नाव कोणते? मायक्रोस्कोप. DNAचा शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिशर. कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला? गॅलिलिओ. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? लुई पाश्चर. होमिओपॅथीचा जनक कोण आहे? सर हेनेमन. रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला? डॉक्टर विल्यम हार्वे. हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? आजारी. 26. टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? बीश. 27. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट्यूब बेबीचा जनक कोण? रॉबर्ट एडवर्ड्स. 28. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान. 29. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? स्टेथोस्कोप. 30. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट. 31. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. 29. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? J.J. थॉम्सन. 33. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? जॉन डाल्टन. 34. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. 35. चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? ओरिजिन ऑफ स्पीसीज. 36. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे तत्त्वज्ञान कोणी सांगितले? कणाद. 37. जहाजे पाणबुड्या यांच्या रचनेत कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात? आर्किमिडीज. 39. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन. 40. ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला? न्यूटन. 41. वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? हिप्पोक्रेटिस. 42. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. 43. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? मायकेल फुको. 44. हरित क्रांतीचे जनक कोण होते? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. 45. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन. 46. अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? डॉक्टर होमी भाभा. 47. अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? डॉक्टर विक्रम साराभाई. 48. E=mc² सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. 49. टेलिफोनचा शोध कोणी लावला? सर अलेक्झांडर ग्राहम बेल. 50. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन. 50. क्ष-किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? विल्यम रॉन्ट्रेज. 51. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले? मोहेंजो-दडो. 52. कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. 53. सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्यानं कोणता होता? निसर्गाची पूजा. 54. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? आगमसूत्र. 55. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला? यादव घराणे. 56. कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? राष्ट्रकूट.
57. कैलास मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. 58. गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते? लुंबिनी. 59. भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते? कुंडग्राम. 60. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? पल्लव. 61. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? अथर्ववेद. 62. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? संगमनेर. 63. तत्त्वज्ञान कोणी लिहिले? शंकराचार्य. 64. अजिंक्याचे चित्र काय दर्शवते? जातक. 65. गुप्त युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? खगोलशास्त्र. 67. संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले? मेघदूत. 67. रामचरित मानसचे लेखक कोण आहेत? तुलसीदास. 68. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोयात विकसित झाली? सिंधू. 69. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता? त्रिपिटक. 70. दक्षिणेतील विजयनगर कोणत्या राज्याची राजधानी होती? हम्पी. 71. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? कचनेर. 72. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण? भगवान महावीर. 73. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? सामवेद. 74. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत? पाली. 75. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होते? गांधारी. 76. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू. 77. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? जहांगीर. 78. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? बाबर व इब्राहिम लोदी. 79. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1526. 80. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? सिकंदर लोदी. 81. कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? 73 मीटर. 82. कुतुब मिनार बनवणारा राजा कोणता? कुतुबुद्दीन ऐबक. 83. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? आसई. 84. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1761. 85. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? सदाशिवराव भाऊ आणि अहमद शाह अब्दाली. 86. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? 1556. 87. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले? अकबर आणि हेमू. 89. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? बुधभूषण, नखशिख, नायिका भेद, 7 शतक. 90. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? बुधभूषण. 90. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1630. 91. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. 92. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674. 93. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. 94. शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अर्थमंत्री कोण होते? अमात्य. 95. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पेशवा. 96. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली? 1664 व 1670. 97. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? हेन्री ऑक्सिडेन. 98. शिवरायांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता? तोरणा. 99. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराज. 100. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिज नावाचा खंदक कोठे खोदला होता? कोलकाता. ग्रॅमोफोन